अशा वेळेस कायदा आपलं काम करत असताना, राजसत्ता आपलं काम करत असताना शास्त्रीजी धर्मसत्तेनं त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो त्याला, त्याच्यामध्ये आडकाठी आणावी किंवा कुठल्याही प्रकारे प्रभाव टाकावा, हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? तुमचा प्रश्न मला ज्या लक्षात आला, एक लक्षात ठेवा, नामदेव शास्त्रीच्या जवळ जेवढे आहेत तेवढे शास्त्री नसतात, तेवढे वारकरी नसतात, तेवढे लोक नसतात. त्याच्यातल्या एखाद्याने दोष केला, गुन्हा केला म्हणून नामदेव शास्त्री दोषी ठरत नाहीत. धनंजयचं व्यक्तिमत्व हे राजकीय व्यक्तिमत्व आहेत आणि राजकीय व्यक्तिमत्वामध्ये हजारो कार्यकर्ते लोक जवळ असतात. म्हणून एखाद्या कसलेला मुरब्बी राजकारणातून पुढे येणारा माणूस हत्येला प्रोत्साहन देतो असं तुमचं मानणं सुद्धा बरोबर नाही. आम्ही ते मानतच नाही. आम्ही अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह दूषित पाण्याने आम्ही काम करत नाही. बस मला एवढंच पाहिजे. माझं सर जी तुम्ही मानत नाही, मला एवढंच अपेक्षित आहे. मी पण बिलकुल. आम्ही न्याय बघा, एक सांगतो शास्त्रीजी, आम्ही न्यायालयाच्या भूमिकेत नाही आहोत किंवा कोणी राहू नये. न्यायसत्ता आणि पोलीस आपलं काम करत असतात, ज्याच्यातल्या तपास यंत्रणा असेल ते आपलं काम करतील. आणि जसं तुम्ही म्हणालात, जसं जेव्हा तपास पूर्ण होईल तेव्हा कोण दोषी आहे कोण नाहीये हे सरळ सरळ त्यातनं पुढे येईल. पण तरी सुद्धा माझं याच्यातलं म्हणणं आहे की जेव्हा ही राजसत्ता आहे, ज्या राजसत्तेचा भाग ही तपास यंत्रणा आहे, ज्या राजसत्तेचा भाग जनता आहे, त्या जनतेचं हित आहे, जिथे न्यायदेवतेच्या सुद्धा डोळ्यावरती पट्टी असते, ती बघत नाही समोर कोण आहे, अशा वेळेस आपण त्याच्या पलीकडे जाऊन तपास सुरू असताना कोणाला तरी आधीच क्लीन चिट देणं किंवा त्याच्यातनं त्याच्या मागे एक ताकद उभी करणं धर्मसत्तेची, ह्याच्यामुळे आज दिवसभर तुम्हालाही कानावरती आलं असेल, अनेकांनी तुमच्यावरती त्याच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुमच्या भूमिकेबाबत फार तुम्हाला समर्थन होताना दिसत नाहीये. मी पण समर्थन मला नकोय, पण जी धनंजयचं सामाजिक कार्य, जे काही विवाह लावलेले आहेत, जे सामाजिक कार्य केलेले आहेत, जे मी बघितलेले आहेत कार्यकर्त्यांना उभं करताना, किंवा जे नाथ प्रतिष्ठानतर्फे जे काही कार्यक्रम झालेले आहेत विवाहाचे, संसार उभं करण्याचे, कदाचित ह्या सगळ्यामुळंच चांगल्या मताने धनंजय निवडून आलेले आहेत. हे तर तुम्ही मान्य कराल का नाही? हो बिलकुल. पण मग त्याच्यामुळे या दोन गोष्टींची गल्लत आपण कशी करू शकतो? मान्य कराल का नाही? या दोन गोष्टींची गल्लत कशी आपण करू शकतो? या दोन गोष्टी आहेत. एक तपास यंत्रणांचं काम आहे, निवडून येणं, ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगतोय सर, हे सांगणं आहे पत्रकारांनी पण करू नयेत. हत्येला माझा पाठिंबा नाही, माझा विरोध आहे, हा भाग आहे. पण धनंजय चांगलं काम करतो, त्याला माझा पाठिंबा आहे. भगवानगडाचा पाठिंबा, त्याला पाठिंबा राहील.